हॅलो गाईज, मी तुमचा मित्र प्रसाद नांदावडेकर. वेलकम टू माय चॅनल वडनंत रोड ट्रिप. आणि एक तर तुम्हाला सॉरी बोलतो मी, खूप दिवस आपले व्हिडिओ येत नाही आहेत, त्याबद्दल सॉरी बोलतो. आणि आता सॉरी समारंभ आपण म्हटलं बंद करूया आपण, आणि आपण आपल्या पुढच्या मुद्द्यावरती आपण हात घालू डायरेक्टली. कारण आपण आज खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतो आहे, तर ती थोडी काहीतरी स्पेशल व्हिडिओ व्हायला पाहिजे. आणि स्पेशल व्हिडिओ ही अशी आहे की RS स्टुडंटमध्ये जे मॉडिफिकेशन मी केले आहेत पूर्णपणे, त्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे. आणि माझ्या एका व्ह्युअर्सनी कमेंट केली होती का सॅडल रॅक आणि टॉप बॉक्सच्या रॅकबद्दल मला थोडी माहिती द्या, तर आपण ते पण दाखवण्याचा नक्की प्रयत्न करूया. आणि हे कुठे मी बनवलं आहे हे पण तुम्हाला सांगेल तुम्हाला नक्की. तर व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करायला विसरू नका मित्रांनो. जे थोडं माझ्या घरी कामं चालू आहेत ते पण थोडं मी दाखवायचा प्रयत्न करेल. पूर्ण दाखवणार नाही, पण थोडं नक्की दाखवायचा प्रयत्न करेल मी. जे काय ते बघू, पुढे भेटू लोक खालीच. चला. आता मी माझ्या घरी आलो आहे, मी आता हा नवीन घरी. तर तुम्हाला माझे व्हिडिओज थोडे मी तुमच्यावर शेअर करतो मी, तर नक्की तुम्ही बघा. ये आपका डाइनिंग सेट है, फोल्डिंग डाइनिंग सेट. संजय भाई इसको दिखा दो ना फोल्डिंग करके. हे आपले संजय भाऊ आहे, आपले कार्पेंटरचे काम पूर्ण करता येईल. जेव्हा बंद केल्यानंतर तुम्हाला ही अजिबात काय दिसणार नाही. 6 जणांसाठी पूर्ण फोल्डिंग टेबल आहे. हे आपलं 2 युनिट आहे. पूर्ण सिलिंगचं काम झालेलं आहे. हे आपलं किचन आहे टोटली. आणि यामध्ये जे मटेरियल मी यूज केलं आहे PVC लॅमिनेट यूज केलेलं आहे. आणि इकडे फोल्डिंग टेबल पण आहे छोटंसं, आणि याच्यावर ग्लास लागेल आपला. इथे बाथरूम आहे, हे टॉयलेट आहे, आणि हे आंघोळीचं इथे. हा माझा आईचा बेडरूम आहे. इथे बेड आहे. सध्या सर्व एवढं क्लिनिंग केलेलं नाही इकडे, तरी पण जेव्हा पूर्ण आपलं काम होईल त्यानंतर तुम्हाला पूर्ण दाखवू आम्ही. हा डोर आहे. ह्या डोरची अशी विशेषता आहे की हा डोर पूर्ण फ्लश होऊन जातो, जेणेकरून तुम्हाला इथे डोर आहे असं काय माहीत पडणार नाही. ही आमची बाल्कनी टोटल. इथे आमचं देवघर राहणार आहे. हा माझा बेडरूम आहे. सॉरी, इथे लाईट नसल्या कारणाने तुम्हाला ही प्रॉपर पूर्ण दिसणार नाही. इथे का आला संजय भाऊ? हो, ते द्यायला लागणारच आहे. ते आता आपण आपल्या बाईककडे जाऊया. आपण आपलं बाईकचं जे मॉडिफिकेशन केलं आहे ते तुम्हाला दाखवतो पूर्ण. घराचं तुम्हाला जे दाखवलं आहे ते नंतर पूर्ण दाखवेल तुम्हाला, जसं फक्त काम पूर्ण होईल. आता आपण डायरेक्ट भेटू आपल्या बाईककडे. पूर्णपणे कवर केलेलं आहे. थोडा बाईकचा इश्यू झाला आहे, त्याला बघू आपण नक्की काय प्रॉब्लेम. आपल्या बाईकजवळ आलो आहे आपण. आता बाईक आपली पाठी घेऊन आलो आहे. आता आपण ते थोडं सिनेमॅटिक शॉट बघूया आपण, त्यानंतर आपण मॉडिफिकेशन स्टार्ट करूया. आपण जे मॉडिफिकेशन आपण केले त्याबद्दल सांगायला. तर पहिला तुम्ही सिनेमॅटिक शॉट बघा, आणि जर तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा.
सर्वात पहिला आपण हे मोबाईल रॅक बनवलं आपण मोबाईल स्टँडचं इथे. म्हणजे काय जास्त काय खर्च आला नाही आपला. नॉर्मल फक्त एका पाईपला आपण कट करून त्याला बेंडिंग करून घेतलं आपण आणि त्याच्यावरती आपण हा बोबचा वायरलेस चार्जर आपण त्यावर फिटिंग केलेला आपण. त्यानंतर आपण नाही तर नॉर्मल मला खर्च आला आहे जास्तीत जास्त मला 70 रुपये, मला 70 ते 80 रुपये मला ह्याला खर्च आला आहे. आणि हा माझा 3000 मला चार्जर मला भेटला मला. आणि हे वायझर मॉडिफिकेशन केलेलं आहे याला. हा स्टॉक वायझर आहे. हा स्टॉक वायझर यूज केलेला आहे. आणि हे त्याला क्लिपिंग केलं इकडे. आणि हा एक कन्सील चार्जर मी यात फिटिंग केलेलं आहे. हे त्याची व्हिडिओ तुम्ही लास्ट टाईम तुम्ही बघितलं असाल. जर ही व्हिडिओ तुम्ही बघितली नसाल तर तुम्हाला मी आय बटनवर याची लिंक पाठवेल तुम्हाला, तर तुम्ही नक्की बघा. हे फ्रंटला इंडिकेट लावलेलं आहे. तुम्हाला बाईकचं लुक टोटल कसा वाटतं आहे मला नक्की सांगा मला. आणि त्यामध्ये अजून काय चेंजेस करायचे असेल तर तुम्ही ते पण सांगू शकता. आता फ्रंटला आपण हे कार्बन फायबरचं स्टिकिंग केलेलं आहे. तर सेम आता इकडे पण करायचं आहे मला लवकरच मला. आणि 2-3 मला अजून मॉडिफिकेशन करायचं आहे, जे बघू प्रयत्न करेल मी तसं करण्याचा, की मला इथून ह्यामधून पूर्ण लाईट मला पास करायची आहे. जशी BMWची तशी केलेली आहे त्या प्रकारे. जर झालं तर हे तुम्हाला मी नक्की दाखवेल तुम्हाला. आणि हे मी क्लिपिंग केलेलं इथे बाईकवर जेव्हा मी माझे बॅग मी हे करतो पॅक लावतो मी, त्या टायमाला मला ही क्लिपिंग मला खूप कामाला येतात मला. आणि एक क्लिपिंग माझी इथून जाते, जेणेकरून मला बॅग पकडण्याची गरज पडत नाही अजिबात मला. आणि हे सॅडल रॅक आणि टॉप रॅक आहे. हे आपल्या AGC कस्टमकडून आपण बनवून घेतलेलं आहे पूर्ण. खूप चांगली फिटिंग केली त्यांनी. आणि याच्यावर आरामात तुम्ही हवे तेवढं वेट टाकू शकता तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. ही फिटिंग एक तर आपल्या इथे केलं आहे, दुसरी फिटिंग इथे आहे आणि थर्ड फिटिंग याच्या खाली झालेली आहे. तर तुम्हाला दिसत असेल तर खूप चांगल्या प्रकारे पूर्ण फिटिंग झाली आहे. त्यामुळे मला कुठे टुरिंग जाताना मला प्रॉब्लेम होत नाही. आणि याची व्हिडिओ मी एक फोटो तुम्हाला तुमच्यावर मी शेअर करतो मी. तर पूर्ण जेव्हा गाडीमध्ये पूर्ण RS-200 पूर्ण भरते त्या कशी वाटते. आणि मला अजून एक मॉडिफिकेशन करायचं आहे. मी हेमंत भाऊबरोबर बोलतो आहे सध्या, पण ते बोलतो पॉसिबल नाही आहे. तर आपण लेग गार्ड आपल्याला करायचं आपला. तर लेग गार्डसाठी मी बोललो आहे मी हेमंत भाऊला. ब्रेक वायर कट झाली आहे दिसत असेल तर, त्यामुळे पूर्ण ऑइल लिकेज होत आहे. आणि ऑलमोस्ट ब्रेक माझा आता हा लागत नाहीच आहे माझा. तर जेव्हा आता बघूया सर्व्हिसिंगला करताना हे चेंज करून घेऊया. पूर्ण ब्रेक ऑइल सर्व लीक व्हायला स्टार्ट झालं आहे आणि ब्रेक लागत नाही आहे अजिबात. तर हा एक प्रॉब्लेम नवीन आता आला आहे. आता एक नवीन खर्च आहे तो. प्लस चेन पण आपली पूर्ण खराब झाली आहे, तर चेन पण हे करूया. आणि मी हा टायर चेंज केला मी, ते तुम्हाला मी त्याची व्हिडिओ मी तुमच्यावर काय शेअर केली नाही. हा TVSचा टायर आहे ट्यूबलेस. ह्याच्यामुळे मला बाईक आता ऑफ रोड करायला पण काय भीती वाटत नाही अजिबात. तर आपण तर लवकरच टुरिंगसाठी पण चालू करू आपण, जसं माझं घराचं काम झाल्यानंतर. जसं आपलं घराचं काम संपेल त्यानंतर आपण आपलं टुरिंग चालू करू परत आपण. आणि जे प्लॅनिंग करतो आहे पुढे ते तुमच्यावर मी नक्की शेअर करेल. सध्या तर एवढं मॉडिफिकेशन केलेलं आहे आपण. आता बघू आता पुढे अजून किती काय मॉडिफिकेशन करता येईल आपला RS-200ला. एक माझी साईड जी पूर्ण झाली माझी विरारला, त्याची मला एक व्हिडिओ मला टाकायची आहे मला लवकरच. फक्त थोडं क्लायंटचं मला एकदा परमिशन घ्यायला लागेल त्या व्हिडिओ टाकण्यासाठी ती. तर जेव्हा मी नेक्स्ट टाईम जाईल तिकडे तर मी क्लायंटकडून परमिशन घेऊन तिकडचे जे व्हिडिओज आहे तुमच्यावर मी शेअर करेल. ती म्हणजे इंटिरियरची व्हिडिओ माझी पूर्ण ती. जर तुम्हाला ती व्हिडिओ आवडेल हे पण मला माहिती आहे, कारण ते काम खूप सुंदर झालेलं आहे. पण पहिला मी क्लायंटकडून त्याची परमिशन घेईल आणि बस बाकी काय नाही. आता आपण बघू जेव्हा कधी आपला टाईम भेटेल तसं आपण व्हिडिओ बनवत जाऊ आपण. आता जस्ट वरती आलो आहे मी आणि ऊन जास्त असल्या कारणामुळे मी जास्त खाली थांबलो नाही.
आणि जे जे मला तुम्हाला या दाखवण्याचा प्रयत्न केला मी ते तुम्ही नक्की बघितलं असेल पूर्णपणे. जर व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघितली असाल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझी व्हिडिओ पहिला मिळत जाईल. आणि बस बाकी काय नाही, सर्व चाललं मजेमध्ये. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर मला कमेंटमध्ये सांगत जा. मला भेटू लवकर आता नवीन एका व्हिडिओमध्ये.